नमस्कार. आपल्या जनरेशन गॅप या नवीन यूट्यूब चॅनलचा पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे पूर्वीचे कामाचे स्वरूप आणि आताचे कामाचे स्वरूप. हो, या दोन्ही स्वरूपांमध्ये बराच गॅप पडला आहे. मी पूर्वीचे काम यासाठी म्हणेन की साधारण 25-26 वर्षापूर्वी, म्हणजे 2000 सालाच्या अलीकडचे पूर्वीचे आणि नंतरचे हे आताचे काम म्हणू. मी 25 वर्षाच्या गॅपचाच फरक घेतला. कदाचित ते आता त्याच्यात तिसरं व्हर्जन आला असेल त्या स्वरूपांमध्ये. पूर्वी शिक्षण झाल्यानंतर मेनली गव्हर्नमेंट जॉब मिळायचे. बँक, इन्शुरन्स कंपन्या, कॉर्पोरेशन्स आणि अशा प्रकारच्या आस्थापना. प्रायव्हेट जॉब्स मिळायचे, पण टाटासारख्या कंपन्यांमध्ये, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्याचं प्रमाण खूप कमी असायचं. पूर्वीच्या लोकांनी जे आत्ता एक 5 वर्षापूर्वी 2026च्या 2000मध्ये वगैरे रिटायर झालेले आहेत, या सगळ्यांनी फिक्स रुटीनचे काम केले. म्हणजे कसे केले? बँकेमध्ये जॉईन झाला एखादा व्यक्ती तर तो रिटायर बँकेमधूनच होतो. गव्हर्नमेंटचा जॉब पेन्शन वगैरे असल्यामुळं ते सोडत नाहीत आणि तिथूनच रिटायरमेंट घेतली जाते. पूर्वीचे काम हे मॅन्युअल स्वरूपाचं असायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा रिपोर्ट बनवायचा आहे आणि तो अप्रूव्ह करायचा आहे, तर त्याचं टायपिंग केलं जायचं, तो पेपर बनवला जायचा, फाईल बनायची, ती फाईल घेऊन जायची जिथं अथॉरिटी असेल तिथनं अप्रूव्ह करून आणायची आणि मग खाली ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन करायचं. तर ही सगळी प्रोसेस मॅन्युअल असल्यामुळं साधारण या महिनाभर लागायचा या प्रोसेसला. आणि आता तीच गोष्ट कॉम्प्युटराइज्ड झाल्यामुळं ती 5 मिनिटात करावी लागते. ती 5 मिनिटात गोष्ट झाल्यानंतर त्याचं जे एक्झिक्युशन आहे तेही पुढच्या 5 मिनिटातच करावं लागतं. म्हणजे आज आपण कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यातली घटना ज्या क्विक आपण व्हॉट्सअपवरती किंवा आपण सोशल मीडियावरती बघतो, करेक्ट, त्याच क्विकनेसनं आज लोकांकडनं कामाची अपेक्षा असते. सकाळी 9ला सुरू केलेलं काम 10च्या टार्गेट पूर्ण करायचं असतं. असे मी एक हायपोथेटिकल बोलतोय. पूर्वी ह्या कामाचं स्वरूप खूप वेगळं होतं. आज कामाचं इव्हॅल्युएशन हे ऑलमोस्ट वीकली बेसिसवरती आलं. काही ठिकाणी ते दररोज असतं. पूर्वी नव्हतं असं. बँकेमधली एखादी व्यक्ती, मी एक्झाम्पल सांगतोय, एकच काम रिटायर होईपर्यंत करायची. कदाचित एखाद दुसरं काम चेंज झालं असेल तर. आता तसं नाही आहे. आता प्रोजेक्टवरती काम करायला लागतं. ते प्रोजेक्ट आणावे लागतात. तुम्ही कोणत्याही सेक्टरमध्ये जरी गेला तरी स्थिती अशीच असते. इतकं ह्यूज काम असतं सगळ्यांना. त्याच्या डेडलाईन्स असतात आणि त्या डेडलाईन्स तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. आणि ते पूर्ण करण्यासाठी जो वेळ आहे तो वेळ देणं क्रमप्राप्त असतं, कारण ते त्याच दिवशी संपवावं लागतं किंवा त्या कालावधीतच संपवावं लागतं ठरलेल्या. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डायलॉग्स ऐकू येत असतात की पूर्वीच्या पिढीतले लोक म्हणतात, आम्ही नोकऱ्या केल्या नाहीत का? एखाद दिवस सुट्टी घ्यायला काय अडचण आहे? एखाद्या लग्नाला जायचं असेल, एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल, मग मुलगा किंवा मुलगी आज म्हणतात, आम्हाला नाही जमणार, आम्हाला अजिबात सुट्टी नाही आहे. त्याचं रिझन आहे, ते कामाबरोबरच त्यांचा जॉब सिक्युअर करण्याचा प्रयत्न करत असतात. आजच्या परिस्थितीमध्ये कोणताच जॉब सिक्युअर नाही आहे. कारण पूर्वीच्या काळी 5,000 इंजिनियर जर तयार झाले हायपोथेटिकली, तर 4,500 किंवा 5,000 लोकांना नोकऱ्या लागायच्या, कुठं ना कुठं तरी लागायच्या. आज 5,000च्या नोकरींच्या अगेन्स्ट 10,000 नोकऱ्या झाल्या, पण इंजिनिअरिंगची संख्या मात्र 5ची 50 झाली आहे. त्यामुळं कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आणि आजचं कॉम्पिटिशन हे जगाशी आहे.
त्यामुळं प्रत्येक मुलगा आणि मुलगी जे जॉब करतात हायेस्ट शिक्षण घेऊन सुद्धा दररोजचा दिवस हा स्ट्रगलमध्ये जातोय त्यांचा. दररोज त्यांना कामही करायचं आहे, परफॉर्मन्स दाखवायचा सुद्धा आहे आणि स्वतःचा जॉब टिकवायचा आहे. त्यासाठी ती अतोनात धडपड करत असतात आणि या धडपडीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी त्या सेकंडरी समजतात. कारण ही जर धडपड केली नाही तर आपण घेतलेलं कर्ज फेडणार नाही. आपण मुलांना ज्या शाळेत टाकले त्यांच्या फीज, आपण ज्या कम्फर्ट झोनमध्ये आज राहतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला जाणार नाही. तर माझं या व्हिडिओद्वारे एकच सांगणं आहे मागच्या जनरेशनला, की आपण जे अनुभवलेलं आहे त्या शेड्यूलप्रमाणे आपल्या मुलांना नेण्यापेक्षा आपण आपल्या मुलांच्या शेड्यूलप्रमाणे जर जात राहिलो तर तो त्यांनाही बरं वाटेल आणि आपल्यालाही बरं वाटेल. बऱ्याच ठिकाणी मी बघितलं, नवरा बायको वेगवेगळ्या रूममध्ये बसलेले असतात पण ते दिवसभर भेटू शकत नाहीत. त्यांना दुपारचं जेवण करायला वेळ नसतो, खायला वेळ नसतो, पण ते मॅनेज करत असतात सगळ्या गोष्टी. आणि जर त्याच्यात त्यांनी हे जर डायलॉग ऐकले तर थोडा राग येतो. कारण शेवटी त्यांचं भविष्य आहे, त्यांचं करिअर आहे आणि तुमचं करिअर ज्या परिस्थितीत करायचं आहे ते करिअर संपूनच तुम्ही आज 60-65पर्यंत आलेला आहात. आजच्या स्टाईलप्रमाणे त्यांना करिअर घडू दे. कोणत्याही मुलांना दोष देऊ नका. त्यांच्या शेड्यूलप्रमाणे आपण जर गेलो हसत खेळत तर मला वाटतंय खूप सुखी होऊ. आणि सगळ्यात दुसरी अडचण आहे, त्यांचं जे शेड्यूल आहे, त्यांचं जे कामाचं स्वरूप आहे ते आपल्यासारख्या लोकांना समजून घेऊन किंवा त्यांना समजून देणं फार कठीण असतं. त्यामुळं तुम्ही त्यांना समजून काय कामाचं स्वरूप आहे समजण्यापेक्षा त्यांच्या शेड्यूलप्रमाणे जर जात राहिला तर खूप आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्यांनाच जगता येईल. आजचं कामाचं स्वरूप खूप बदललेलं आहे पूर्वीपेक्षा. एवढंच मला मेसेज द्यायचा होता. धन्यवाद.